आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत। वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे। कापूरवाडी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात घोडबंदर येथील जम्मू काश्मीरमधील 6 जणांना 25 बंदुकींसह केली अटक। टीएमटी ब्रेक फेल झाल्यानंतर चालकानं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बस झाडाला धडकली तर 4 प्रवासी जखमी। आणि गाडीत बसवलेल्या जीपीआरएस सिस्टीम आणि राबोडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे गाडी चोर झाले गजाआड। जम्मू काश्मीर येथून येऊन सुरक्षा एजन्सीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या 6 जणांना 25 बंदुकींसह कासारवडौली गावातून अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडे 25 बंदुका आढळल्या, त्यात 24 सिंगल बोअरच्या तर 1 डबल बोअरची असल्याची माहिती कासारवडौली पोलिसांनी एका पत्रकार परिषदेत दिली। एकही जिवंत काडतूस आढळून आलं नाही। त्यांना न्यायालयात नेलं असता न्यायालयानं 19 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत। 13 सप्टेंबर रोजी पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 व्ही.बी. चंदन शिवे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस पथकानं कासारवडौली गावात तुकाई चाळ पहिला माळा रूम नंबर 10 घोडबंदर रोड इथे छापा टाकून 6 जणांना ताब्यात घेतलं। 6 महिन्यांपासून हे सर्व एकाच खोलीत भाड्यानं राहत होते। त्यांच्या राहत्या खोलीत पोलीस पथकाला 25 बंदुका आढळल्यानं एकच खळबळ उडाली। अटक आरोपींमध्ये शफीक अशरफ खान, फैजाईल अहमद खान, माजिद असलम खान, मजहर हुसैन मोहम्मद खान, अशफाक मोहम्मद असलम खान आणि मोहम्मद शफीक मोहम्मद शेख यांचा समावेश आहे। पोलीस पथकानं ताब्यात घेतलेल्या 25 बंदुका या भारतीय बनावटीच्या आहेत। या 6 जणांचा कुठल्याही आतंकवादी संघटनेशी संबंध नसल्याचं पोलिसांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय। दरम्यान आरोपींना न्यायालयात नेलं असता आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात पोलिसांनी जप्त केलेल्या बंदुका या परवानाधारक असल्याचं सांगितलं। मात्र अटक एकाही आरोपीच्या नावावर परवाना नसल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं। अटक आरोपी हे सर्वजण 10वी ते 12वी पर्यंत शिकले असल्याची माहिती पोलिसांनी दिली। मात्र या 6 जणांकडे 25 बंदुका सापडल्यानं पोलीस देखील चक्रावलेत। गुप्ततेच्या कारणास्तव अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला असून पोलिसांनी एक विशेष पथक तयार करून या रिकाम्या बंदुका सप्लाय करणाऱ्याचा शोध घेत आहेत। पोलीस पथकानं मात्र अटक 6 आरोपींना भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा कासारवडौली पोलीस ठाण्यात दाखल केलाय। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोअर्स खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं हृदय सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हजर ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। ठाणे परिवहन सेवेची बस प्रवाशांसाठी किती सुरक्षित आहे आणि किती सक्षम आहे याची प्रचिती रविवारी बस प्रवाशांना आली। ठाणे परिवहनची एक बस येऊर परिसरातून डोंगराळ उतरत्या रस्त्यावरून खाली उतरत असताना बसचा ब्रेक अचानक फेल झाला आणि बस झाडाला धडकली। यात 4 प्रवासी जखमी झालेत। ठाणे येऊर पाटोणपाडा ही परिवहनची बस क्रमांक MS04G8053 ही बस सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास 30 प्रवासी घेऊन ठाण्याकडे निघाली होती। मात्र बस ही एअरफोर्सच्या जवळील वळणावर उतरत्या रस्त्यावरून खाली उतरत असताना बसचा ब्रेक अचानक फेल झाला। सदरची बाब बस चालकाच्या लक्षात येताच चालकानं मोठ्या कौशल्यानं बस रस्त्यालगतच्या झाडाला धडकवली। यात जयवंती म्हात्रे, जया तडवी, कुसुम म्हात्रे आणि संदीप कदम हे प्रवासी किरकोळरित्या जखमी झाले। बस चालकानं हिमतीनं निर्णय घेतला नसता तर बस दरीत पडली असती आणि भीषण दुर्घटना घडली असती। बस झाडाला धडकल्यानंतर प्रवाशांनी धूम ठोकली आणि सुटकेचा निश्वास सोडला। राबोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून येणाऱ्या साकेत येथून चोरीला गेलेली इनोव्हा कार अवघ्या 4 तासात हस्तगत करून कार चोरी करून दुसऱ्या राज्यात विकणाऱ्या टोळीला राबोडी पोलिसांनी गजाआड केलंय।
साकेत इथे राहणारे राजेंद्र सालियन यांची गाडी चोरीला गेल्याचं रात्री 11 वाजता त्यांच्या लक्षात आलं. तात्काळ त्यांनी गाडीत बसवलेली जीपीआरएस सिस्टीम सुरू केल्यामुळे गाडी मुंबई आग्रा रोडनं धुळ्याच्या दिशेनं जाताना दिसली. तात्काळ त्यांनी राबोडी पोलीस स्टेशनला धाव घेऊन घडलेली घटना पोलिसांना कळवली. त्यावेळीच तिथे कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक विष्णू देवकर यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन फिल्मी स्टाईलनं इनोव्हा कारचा पाठलाग सुरू केला असता ही कार बसवंत पिंपळगाव नाशिक इथे एका धाब्यावर थांबल्याचं जीपीआरएस सिस्टीममध्ये दिसून आलं. त्याप्रमाणे तिथे पोलिसांनी जाऊन सदरची चोरीला गेलेली इनोव्हा कार हस्तगत केली आणि सोनू शहा आणि उमेश साबळे या 2 कार चोरांना बेड्या ठोकल्या. पीएसआय देवकर यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत 12 लाख रुपये किमतीची गाडी उत्तर प्रदेशामध्ये अवघ्या 2.5 लाखाला हे विकणार होते असं उघड झालं. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं आहे. टीजेएसबी मध्ये खातं आहे. हो आहे. गुड. एटीएम कार्ड आहे. मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्यांना कुठल्याही एटीएम मधनं काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही एटीएम मध्ये तुम्ही टीजेएसबीचे एटीएम कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे अशी बिरुदावली मिरवणाऱ्या आणि स्वच्छतेचे अनेक पुरस्कार मिळवणाऱ्या महानगरपालिकेचा दावा किती खोटा आहे याचा प्रत्यय ठाणे रेल्वे स्थानकात उतरल्याबरोबर येतो. ठाणेकर रेल्वे प्रवाशांना दररोज या त्रासाला सामोरं जावं लागतं आणि तो त्रास आहे अनधिकृत फेरीवाल्यांचा. हे फेरीवाले पालिका किंवा रेल्वेमध्ये असलेल्या हद्दीच्या वादाचा फायदा घेऊन बिनधास्तपणे आपला धंदा करतात आणि त्यांच्यावर कोणीही कारवाई करताना दिसत नाही. गेली अनेक वर्ष स्वच्छतेचे अनेक राष्ट्रीय पुरस्कार घेणारी ठाणे महानगरपालिकेचा खरा चेहरा आता सगळ्यांसमोर आणण्याची वेळ आली आहे. लांबरुंद रेल्वेचे पूल, सरकते जिने, रेल्वे परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सॅटिस्टा प्रकल्प आणि आता बस थांब्यावर उभ्या राहणाऱ्या यात्रेकरूंसाठी तयार होणारं अतिभव्य छत. हे सगळं पाहिलं की ठाणेकरांचा ऊर अभिमानानं भरून यायचा. परंतु गेल्या काही काळात या सगळ्याला फेरीवाल्यांचं गालबोट लागलंय. रेल्वेच्या ब्रिजपासून संपूर्ण स्टेशन परिसरात अनधिकृत धंदे लावणारे हे अतिशय बेडर झालेत आणि त्याला कारण आहे रेल्वे आणि महापालिकेच्या हद्दीचा वाद. कुणाची हद्द कुठपर्यंत आहे याचा कुणालाच सांगपत्ता नाहीये आणि नेमका त्याचाच फायदा हे फेरीवाले घेतात. महापालिकेची कारवाई असली की रेल्वेच्या हद्दीत पळायचं आणि रेल्वेची कारवाई असली की पालिकेच्या हद्दीत जायचं. असं करत हे फेरीवाले बिनधास्तपणे आपला उद्योग चालू ठेवतात. त्यातच कारवाईची आगाऊ सूचना देणारे पालिकेचे भ्रष्ट बातमीदार त्यांना आधीच खबर देतात. मग हे फेरीवाले कारवाई होऊन जायची वाट बघतात आणि मग आपले धंदे पुन्हा लावतात. पायमोजे, मोबाईल, हेडफोन्स, फळं, भाज्या, खेळण्यांपासून ते थेट पुस्तकांपर्यंत सगळ्या वस्तू इथे आरामात विकताना दिसतात आणि प्रवाशांना मात्र त्यांच्यामधून वाट काढत रोजची ये-जा करावी लागते. त्यात चुकून जर एखाद्या वस्तूला पाय लागला तर सगळे फेरीवाले सदर प्रवाशाला बेदम मारहाण सुद्धा करतात. परंतु रेल्वेचे सुरक्षा रक्षक आणि पालिकेचे कर्मचारी याकडे सर्रासपणे कानाडोळा करताना दिसतात. फेरीवाल्यांचा हा विळखा सगळ्याच रेल्वे स्थानक आणि आजूबाजूच्या परिसराला पडलेला दिसतो. परंतु निर्डावलेल्या पालिका आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना खऱ्या अर्थानं जाग येईल त्या दिवसाची वाट ठाणेकर मोठ्या आतुरतेनं पाहतायत. उंबरठ्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासकामांचा लेखाजोखा मांडण्यासाठी एका वृत्तवाहिनीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या टॉक शोमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर वल्गनात्मक टीका केल्यानं संतप्त राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी एमआयएम जिल्हाध्यक्ष मुलानी पितापुत्रांवर हल्ला चढवला. तर सोडवण्यासाठी गेलेल्या मंत्री महोदय आव्हाड यांनाही धक्काबुक्की झाली. तर उपस्थित पत्रकार मधुकर मुळूक यांनाही धक्काबुक्की झाल्यानं ते पडले आणि जखमी झाल्याची घटना घडली. दरम्यान दुपारी घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी रात्रीपर्यंत गुन्हा दाखल केलेला नव्हता. ठाण्याच्या तलावबाळी परिसरात एका वृत्तवाहिनीनं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टॉक शोचं आयोजन केलं होतं. यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे सुधीर भगत, मनसेचे मनोहर सुखदरे आणि एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अशरफ मुलानी यांचा समावेश होता. टॉक शो सुरू होताच पहिल्यांदाच जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कळवा मुंब्रा मतदारसंघातील विकास कामांचा आराखडा मांडला. त्यानंतर शिवसेनेचे सुधीर भगत यांनी मात्र हे बरोबर नसून अनेक उद्घाटनं झाली मात्र कामं काही झाली नाहीत. तर मुंब्र्यात जातीयवाद पसरण्याची वेळ आली तर गुन्हेगारी फोफवल्याचं मत व्यक्त केलं.
दरम्यान नव्यानं मुंबऱ्यात फोफाऊ पाहणाऱ्या एमआयएम जिल्हाध्यक्ष मुलानी यांनी मात्र आव्हाड यांच्या विरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली. मुलानी म्हणाले, आव्हाड 100 कामं केल्याचा दावा करतात, तर गेल्या 5 वर्षात मुंबऱ्यात आव्हाड यांनी केवळ उद्घाटनच केली आणि त्यांचे होर्डिंग्स लावण्याशिवाय काही केलं नाही, अशी खरमरीत टीका केल्यानंतर टॉक शोला उपस्थित राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी थेट अशरफ मुलानी यांना जाब विचारला आणि शाब्दिक चकमक उडाली. त्याचंच पर्यवसन हे हल्ला चढवण्यात झालं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अशरफ मुल्लानी यांना धक्काबुक्की केली असता ती सोडवण्यासाठी आलेला त्यांचा पुत्र मोफिन याच्यावरही हल्ला चढवला. यात सोडवण्यासाठी आलेल्या आव्हाड यांनाही धक्काबुक्की झाली, तर पत्रकार मधुकर मुळीक धक्काबुक्कीत खाली पडले आणि जखमी झाले. मुळूक यांना कळव्याच्या खासगी रुग्णालय रामानंद हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जखमी पिता पुत्र यांना मुंबऱ्याच्या काळसेकर रुग्णालयात उपचारासाठी पोलीस बंदोबस्तात दाखल करण्यात आलं. ॲडव्हान्स आपल्या घराच्या सजावटीसाठी पडद्याचं एक्सक्लुझिव्ह कापड, सोफा कव्हर, बेडशीट, पिलो कव्हर, डोरमॅट, टॉवेल, नॅपकिन आणि मॅट्रेसेस अनेक रंगांमध्ये आणि डिझाईनमध्ये उपलब्ध. तसंच कार्पेट्स आणि रेडीमेड पडदे सुद्धा. बॉम्बे डाईंग आणि केरला स्टेटचे रप्को मॅट्रेसेस उपलब्ध. सोफा कुशनिंग, फिक्सिंग आणि लूज कव्हर बनवून मिळतील. 1988 पासून आपल्या सेवेत कार्यरत ॲडव्हान्स, नौपाडा, गोखले रोड, एसबीआय बँकेजवळ, ठाणे पश्चिम. फोन नंबर 25423361. ॲडव्हान्स. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा गोरगरिबांना वितरित करण्यासाठी आलेला धान्यसाठा काळ्या बाजारात विकण्यासाठी आलेल्या 7 जणांविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. तर पोलिसांनी 9 टन गहू, टेम्पो आणि खाली गोण्या अशा 9,98,000चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शिधावाटप दुकानात स्वस्त दरानं देण्यात येणाऱ्या धान्याचा साठा हा गोरगरिबांपर्यंत नेण्याऐवजी 9 टन गहू हा लाखन पटेल त्याच्या गोदामात काळ्या बाजारात विकण्यासाठी नेण्यात येत होता. याबाबतची खबर राबोडी पोलिसांना मिळताच पोलिसांनी 50 किलो गहू भरलेल्या 180 गोण्यांमधील 90 टन गहू घेऊन निघालेल्या टेम्पो क्रमांक MH14 DM 113 या टेम्पोला ठाण्याच्या विवियाना मॉलच्या बाजूला नाशिककडे जाणाऱ्या हमरस्त्यावरून अडवून चौकशी केली असता सदर प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी टेम्पो चालक सोनू दयाराम पाल राहणारा चेंबूर इथे त्याला अटक केली. तसंच 1,98,000चा गहू आणि 8 लाखाचा टेम्पो असा 9,98,170 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. यामागे एक रॅकेट सक्रिय असल्याच्या संशयावरून पोलिसांनी अधिक चौकशी केली असता या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक गंभीर करत आहेत. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. कापूरवाडी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात घोडबंदर येथील जम्मू काश्मीरमधील 6 जणांना 25 बंदुकींसह केली अटक. टीएमटी ब्रेक फेल झाल्यानंतर चालकानं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बस झाडाला धडकली, तर 4 प्रवासी जखमी. आणि गाडीत बसवलेल्या जीपीआरएस सिस्टीम आणि राबोडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे गाडी चोर झाले गजाआड. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्शनगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवरही ती तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.